Good morning, all of you. Good morning, sir. Very good morning. In the previous lecture, we are aimed at topic beta gamma function. Okay. So today we start the unit number 5. That is a curve tracing. Very simple topic, curve tracing. जर तुमचं अटेन्शन या ठिकाणी असेल तरच, नाहीतर काहीच कळणार नाहीये. युनिट नंबर 5 कर्व ट्रेसिंग. चला. So you have traced the curve. You have traced the curve. What do you know about the curve tracing, or what is the general idea about this curve tracing, or what is your important note about this curve tracing? What do you say that तुमचं व्हॅल्युएबल काही टर्म असतील, काही टॉपिक असतील, किंवा काही गोष्टी असतील कर्व ट्रेसिंग बद्दल तुमचे व्हॅल्युएबल तिथे मत व्यक्त करा की कर्व ट्रेसिंग म्हणजे नेमकी काय आहे व कर्व ट्रेसिंग. यस, काय वाटतं तुम्हाला कर्व ट्रेसिंग बद्दल? यस, तुम्ही 9वी पासून कर्व ट्रेस करत आलाय, चित्र काढत आलेलं आहे. यस, कर्व ट्रेसिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं? What do you know about the curve tracing? Yes, anyone? सुरुवातीला कोणी बोलायचं हे मत व्यक्त करू नका. Yes, what is the curve tracing? What do you know about the curve tracing? नाही माहिती काही? तर काय वाटत नाही तुम्हाला? हॅलो, यस दिशा, रोल नंबर 1, आर यू देयर? Yes, sir. What do you know about the curve tracing, or curve tracing बद्दल तुम्हाला काय वाटतंय? Yes or no? काय वाटतं? No, sir. No. Okay. वैष्णवी, रोल नंबर 2, Yes, sir. काय वाटतंय तुम्हाला कर्व ट्रेसिंग बद्दल? The process of determining the shape, location, हा, singular points, and other particularities of curve. can you elaborate your definition or your statement? In general, what is said about this? म्हणजे एखाद्या इक्वेशन मधून त्याचं लोकेशन आणि सिंग्युलर पॉइंट काढायचं. ओके, गुड, वेल ट्राय. ओके, रोल नंबर 3, शिल्पा. येस सर. यस, काय वाटतं तुम्हाला? कर्व ट्रेसिंग मध्ये इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला. इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला. बर, पुढे. ओके ओके, अनुजा. येस सर. काय वाटतं? पॉइंट्स प्लॉट करायचे एक्स वाय ऍक्सिस वर. एक कर्व ट्रेसिंग. पॉइंट प्लॉट करायचे. ओके ओके ओके. अश्विनी. नो सर. ओके. श्रुती. नो सर. ओके. प्रगती. सगळ्या प्लेन फिगरची रफ फिगर काढायची. ओके ओके. संस्कृती. आठवत नाही सर. आठवत नाही. ओके. पूर्वा. नो सर. नो. ओके. अनुराधा. सर. हा,
Yes, Anuradha. Okay. Kriti. No, sir. Abhijit. No, sir. No. Okay. Pratish. No, sir. Okay. Very good. Ashish. Yes, sir. Yes. Sanga. Ashish Sanga. No, sir, I don't know. You don't know. Okay. Very good. Then, who is the next? Yes. Pritesh. Pritesh. Roll number 19. Pritesh. Sorry, sir, I don't know. You don't know. Okay. Roll number 20. Akshay. No, sir. Oh, very good. Roll number 21. Aditya. येस सर कर्व म्हणजे दिलेल्या व्हॅल्यू मध्ये पॉइंट ट्रेस करून त्यात लँड काढणे म्हणजे हायपरबोला पॅराबोला आणि साइन कॉस मध्ये आपण हे काढतो ग्राफ काढतो त्यामध्ये कर्व निघतात. Okay. 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 Very good. 23. नो सर. Okay. 24. 24. आहात का? नो सर. No. Okay. 25. एखादं इक्वेशन वगैरे दिलं असेल तर त्याच्यावरून कर्व काढायचा. बरं इक्वेशन दिला असेल तर कर्व काढायचा. बरं व्हेरी गुड. 25, 26 no then. 27. Yes, 27. Dhanashree. Dhanashree. Hello. 27 Dhanashree. Your voice is not audible to me. Yes, Dhanashree. Roll number 27. Are you there? Roll number 20. बोला. बर. Roll number 28. येस सर. वेगवेगळ्या टाईपचे कर्व्स म्हणजे साइन कर्व्स, कॉस कर्व्स. Sin curve, cos curve. Okay, okay. Bar. Okay. Roll number 30. येस सर. Roll number 30. येस सर. हाँ बोला. Roll number 31. एक्स वाय इंटरसेप्ट डिटरमाइन करण्यासाठी किंवा सिमेट्री डिटरमाइन करण्यासाठी. Good point. Yes. काल नव्हता तुम्ही? येस नेट संपला होता सर. बर. ओके. Roll number 32. येस सर. तेच एक्स वाय इंटरसेप्ट एका फंक्शन मधनं घेऊन मग आपल्याला रफ आयडिया कळते की तो फंक्शन ग्राफवर कसा दिसेल त्याचं रफ स्केच. बर बर. ओके. व्हेरी गुड. Roll number 33. हाँ? नाहीच. नाही. Roll number 34. तुम्ही शिकलायत बरं काय गोष्टी सगळ्या. 9वी पासून शिकत आलाय. Roll number 34. No. Roll number 35. एखाद्या हाँ? नो सर. Okay. Roll number 36. नो सर. Okay. Roll number 37. एखाद्या इक्वेशन साठी पॉइंट प्लॉट करून कर्व काढणे. एखाद्या इक्वेशन साठी पॉइंट प्लॉट करून इक्वेशन सॉरी पॉइंट ट्रेस करून कर्व काढणे. ओके. प्लॉट करून इक्वेशन काढण्यावर कर्व काढणे. बर. 37. रोल नंबर 37. आर देअर? तर मीच सांगितलेलं उत्तर. सांगितले काय? सॉरी सॉरी सुरेश सॉरी. गणेश. रोल नंबर 38. रोल नंबर 38. गणेश कडरसकर. रोल नंबर 38. Okay, roll number 38, Ganesh. Are you there, Ganesh?
रोल नंबर 38. शेवटचा कॉल असेल तुम्हाला, नाही तुम्हाला सगळं झाल्यानंतर तुम्हाला एकदा परत येतो कॉल करेल मी. देन रोल नंबर 39. इक्वेशन वरून सर रफ कर्व काढणे. बोला सर, बोला की. Yes, roll number 38 सांगितलं गणेश. ओके 37. 37 गणेशने सांगितलं. 37. येस सर सांगितलंय मी. 38 ने नाही सांगितलं ना. 39 मी सांगितलंय. 40. इक्वेशन वरून कर्व काढणे सर. बर 41. 41. एखादा पॉइंट प्लॉट करून 42. नो सर. फ्री हँड डायग्राम पण म्हणू शकतो करून. आता काय सांगा तुम्हाला, आता प्रत्येक वेळेस असं केलं कसं होईल सांगा बरं तुम्ही. त्याला फोन करू सांगतो. 43. 43. सर एक करता इक्वेशनचं अनालिसिस करून सॉल्व्ह करून मग त्याचं कर्व काढणे. बर ओके. 44. 44. आहात का कुलकर्णी? समर्थ आहात का? 44. 44. कुलकर्णी समर्थ आहात का? लावून गेला कुठतरी. रोल नंबर 44. 37 आणि 44 दोघांचं बघा कॉल आहे, बाहेर काढणार आहे मी. 45. येस सर, आपल्याकडे Sir. अल्जेब्रिक इक्वेशन असतात ना लाईनचे हायपरबोला, त्यातल्या एक्स वायच्या किमती व्हेरिएबल किमती काढून त्या ग्राफवर प्लॉट करायच्या, म्हणजे आपल्याला रफ आयडिया येते त्याची. ओके. हा 44 निकिताने सांगितलंय. 44 समर्थ जाऊ दे. 46 वनिता. हा नो सर, नो आयडिया. ओके. 47 पूजा. 48 रेश्मा. यस. हा सर, ते इक्वेशन देतात त्याच्यावरून इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला म्हणजे कर्व ट्रेसिंग करतात. हायपरबोला. बर ओके. 49 साक्षी. गिवन इक्वेशन वरून जे पॉइंट्स भेटतात ते प्लॉट करून मग त्याचा फीचर वरून समजून जातं की ते कुठल्या कर कसा आहे तो. ओके. येस व्हेरी गुड. शिवानी. ओके. माधुरी.
दिलेले इक्वेशन वरनं एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढायचे. ते एक्स आणि वाय ग्राफवर पॉइंट प्लॉट करायचे आणि जॉईन करायचे. तो ग्राफ मिळतोय, कर्व मिळतोय. तो कर्व युनिफॉर्म असू शकतो, नॉन युनिफॉर्म असू शकतो. बरं आणि आपण व्होल्टेज, करंट, पुन्हा वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट यांचा पण कर्व काढू शकतो. okay, very good. Do you also that application? Oh, good, good. Yes, then next, Aisha. Yes, sir. Yes, what do you know about the curve? Sir, no idea. No idea. Okay, very good. Yes, Sandhya. Sandhya. Okay, if you have any problem, please chat in chat box. No problem. Yes, Sandhya. येस सर. Yes. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा कर्व काढताना एक्स ऍक्सिसला y इज इक्वल टू 0 पुट करणे आणि y ऍक्सिसला x इज इक्वल टू 0 पुट करणे. त्याच्यावर पॉइंट ऑफ इंटरसेप्ट करायचा, प्लॉटिंग करायचं. ओके, व्हेरी गुड. पुढे साक्षी. नाही माहिती सर. नाही, ओके ओके. वैष्णवी. वैष्णवी, रोल नंबर 55. नो सर. ओके. रोल नंबर 56. संग्राम. नो सर. ओके. ज्ञानेश्वर 57. 57 ज्ञानेश्वर. रोल नंबर 57. आर यू देयर? ज्ञानेश्वर मेत्रे. रोल नंबर 57. ज्ञानेश्वर मेत्रे. आर यू देयर? रोल नंबर 57. ज्ञानेश्वर मेत्रे. आर यू देयर? ओके. रोल नंबर 58. येस शुभम. सर. एखाद्या पॉइंटची व्हॅल्यू कमी जास्त विथ रिस्पेक्ट टू टाइम हे करू दाखवतो. बर. रोल नंबर 59. नो सर. ओके. रोल नंबर 60. ओके 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 ओके. पृथ्वीराज. अनुराग. रोल नंबर 61. नो सर. ओके. दिग्विजय. 62. रोल नंबर 62 दिग्विजय. 37, 38, 44 आणि 62. तुम्ही बोलला नाही, तुम्हाला बाहेर काढणार आहे मी. रोल नंबर 62. सर 38. 38 बोला की मग. हा बोला की. हा 38 आहात तुम्ही, बोला की. मी तुम्हाला काय विचारलंय? 38 बोला की. हा सर. नो आयडिया सर. हा मग मी काय इतक्या वेळ काय तुम्ही झोपला होता काय? रोल नंबर 44 आहात का? आता बाहेर काढतो तुम्हाला. येस सर. येस हा आलाय ना? हा. का कुठे तिकडे फिरताय बॉडन पशी कुठेतरी? नाही ना? नाही. सांगा. कर्व ट्रेसिंग बद्दल बोला. कर्व ट्रेसिंग माहिती का काही? नो आयडिया सर. ओके. रोल नंबर 62 दिग्विजय शिंदे. दिग्विजय शिंदे. दिग्विजय शिंदे. रोल नंबर 62. ओके. तुम्हाला परत येतो, कॉल करतो. रोल नंबर 63 पवन. येस सर. जर आपल्याला कर्वचा समजा कर्वचे कॅरेक्टरिस्टिक जसं स्लोप, कोऑर्डिनेट्स असं काहीतरी दिलं असेल तर त्यावरून आपण त्या कर्वचं इक्वेशन डिराईव्ह करू शकतो आणि ते इलिप्स, हायपरबोला काय आहे ते सांगू शकतो. लाईन जर का दिली असेल तर त्याच्या स्लोप आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विथ एक्स अँड वाय ऍक्सिस त्याच्यावरनं लाईनचं इक्वेशन डिराईव्ह करू शकतो. ओके ओके. एवढं अजून संकेत. नो सर. ओके. देन सुतार. Yes, काय वाटतं तुम्हाला? एखाद्या दिलेल्या इक्वेशन मधून त्याचं शेप, लोकेशन आणि त्याचा एकल पॉइंट डिटरमाइन करणे सर. ओके. लास्ट प्रसाद.
गिव्हन इक्वेशन मध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून ते कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये प्लॉट केल्यावर आणि ते पॉईंट जोडल्यानंतर कर्व भेटतंय, त्या कर्वच्या इक्वेशन वरनं त्याचा नेचर समजू शकते. इट मे बी इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला. Okay. Yes. Good. 62 number. Digvijay Shinde. Are you there? 62 number. Digvijay Shinde. Are you there? Roll number 62. Digvijay Shinde. Yes, sir. हाँ आता तुम्ही मग बोला की काय विचारलंय तू? क्वेश्चन काय विचारलाय? दिग्विजय शिंदे क्वेश्चन काय? Hello. हा बोला बोला, मी येतोय, ऐकलं तुम्हाला. हा बोला. हॅलोच्या पुढे काहीतरी असतं आपल्याकडे, ते बोला आधी. आधी हॅलो बोलू नका. हॅलो दिग्विजय. दिग्विजय आहात का तुम्ही तिथे? बर. बाकी सगळ्यांना आवाज येतो, माझा आवाज तुम्हाला येत नाही का? आता येतोय का? आवाज येतोय का? हॅलो. दिग्विजय शिंदे आहात का? ओके, लेट होतं मग तुम्हाला प्रॉब्लेम आहे रेंजचा. काय करायचं आणि काय नाही करायचं तुम्ही डिसाइड करा. आता कर्व ट्रेसिंग खूप चांगल्या रीतीने काही लोकांनी सांगितलं. आय रिअली अप्रिशिएट दॅट युअर इम्पॉर्टंट व्हॅल्यू. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, so in general we are given one equation. Suppose we are given the equation x plus y equal to 4. X plus y equal to 4. Okay, and we just find the some point. We take some point, infinite point. We take only 2 point x and y. X equal to 0, y equal to 4 means we find y intercept and x intercept. Okay, we find y intercept and x intercept. So we just draw that the point where the 0, 4 is present, somewhere is 0 is 4 present, something 4, 0 is present. I just draw the line joining this point. So this curve is nothing but x plus y is equal to 4. This is one type of curve. Now we just draw that another curve is not only straight line. So we are just at a straight line, ellipse, circle. Suppose you got the equation x square plus y square is equal to 2 or is equal to 4. We got the equation x square plus y square equal to 4. This is circle. We just put up some value of x, some value of y, some value of x, some value of y. Okay, we know that this is the equation of circle. We just put some point of x. We find the point of y. So we got that something equation of circle like this. This is the equation of circle x square plus y square equal to 4. Okay, but every time this is not possible. Every time this is not possible. So some student are says that in a curve we are check whether the curve is symmetric or not. जर पहिल्यांदा इक्वेशन जे काढलंय, जे इक्वेशन काढलंय स्ट्रेट लाईन, मी असं काढलंय का? असं नाही काढलेलं, जस्ट स्ट्रेट लाईन. वी ड्रॉ दिस पॉइंट. नंतर सर्कल जे काढलाय, ओके, सर्कल जे ड्रॉ केलाय तो सर्कल पण काय काढलाय? वी गॉट द सर्कल इन टर्म्स ऑफ व्हॉट? सर्कल पण कसा आला? एकदम व्यवस्थित आलाय. मी असा काढलाय का सर्कल? कधी असा काढलाय का सर्कल? मला अमिबा नाही काढायचा, मला काय काढायचं? सर्कल काढायचं. दिस इज नॉट अमिबा, दिस इज अ सर्कल. वी नो दॅट अमिबा, अ बिग अमिबा. ओके, बरोबर आहे. आपण सर्व एक अमिबाच आहे, त्यामुळे कोणी कोणाला घाबरायची गरज नाहीये. ओके, दिस इज वन टाइप ऑफ सर्कल. पण हे सर्कल आहे का? नाही. जस्ट सिमेट्री. हे सिमेट्रिक आलं पाहिजे. म्हणजे जेवढा हा पार्ट आहे तेवढाच हा पार्ट आहे, तेवढाच हा पार्ट आहे, तेवढाच हा पार्ट आहे. दॅट इज सिमेट्रिक. ओके, so that's point is symmetry. Means we are trace the curve. Curve tracing is nothing but we are just trace the curve from the given equation. Okay, we are given the equation. We are given any equation. Okay, suppose r equal to a cos theta, that we see the equation in before differential equation, or we see the second equation in terms of suppose x square plus 2xy plus y square is equal to 0. We give the equation and we are trace the curve. We are trace the curve. Okay, using this equation. So how we trace the curve? There are some method to trace the curve from this equation. In general, we are just draw the curve. We just trace the curve. We are just draw the curve from the given equation by using some properties. So which property we are applicable here? That is the important. Okay. So this is all about the curve tracing.
and what is the important result and all these things we have see on later on. Okay, so just we have see the what you need. Someone say that multiple point, singular point, or someone say that symmetry, someone say that asymptote. काही जण सांगितलंय तर ते बाबा काय आहे नेमकी ते आपण पाहूया one by one. Okay, so general idea of this curve is nothing but we are trace a curve by using equation. Okay, from the 9th standard we are draw one चित्रकला. चित्रकलेमध्ये मी काय केलं होतं, चित्रकलेमध्ये काय केलं होतं तुम्ही पहा, मी तर बाबा चित्रकला खूप चांगले काढले. मी चित्र खूप चांगले काढत नवीला असताना. बादली, घमेल, त्यानंतर डोंगर, नदी, सूर्य, चंद्र, नंतर आणखीन एक समांतर समुद्रविज सॉरी चित्र, असे चित्र काढलेले. मी ह्याच्या व्यतिरिक्त खूप काही काढलेलंच नाहीये. ओके, तर ही चित्रकला आमची होते. तुम्ही माझ्यापेक्षा खूप चांगले चित्र काढले होते. काही नाही का किंवा इंटरमिडिएटची एक्झाम दिली असेल, लेवल 1 लेवल 2 दिले असेल, पण आम्ही काय तसं काय केलंच नव्हतं. ओके, चित्र काढलं असेल तुम्ही तर तिथून तुम्ही चित्र काढत त्या ठिकाणी तुम्ही सिमेट्री काढली होती. बादलीला काढताना पण सिमेट्री मस्तपैकी स्केल घेतली होती, स्केलने अशी व्यवस्थित बादली काढली होती. नदीला पण व्यवस्थित दिलता. त्यानंतर जे डोंगर काढला तर डोंगराच्या बरोबर सेंटरने तुम्ही सूर्य बाहेर काढला होता. दॅट वन टाइप ऑफ सिमेट्री. दॅट means from the 9th standard Alekh graph, from graph we see that curve. Okay, we have to draw the parabola. Suppose parabola draw करायचा असेल तर parabola अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ केला असेल, बरोबर आहे. पण डायरेक्टली हा पॅराबोला आला का नाही, त्याचे इक्वेशन असेल काहीतरी y square is equal to 4x. मीन्स पर्टिक्युलरली 6 पॉइंट, पर्टिक्युलरली x चे जे काय पॉइंट आहेत कंटिन्युअस y पॉइंट आला असते आणि ते पॉइंट कुठे मॅप केले आपण, बरोबर आहे. ते पॉइंट मॅप केले या ठिकाणी आणि ते फक्त पॉइंट काय केले, जॉईन केले बाय स्मूथ हँड. सो वी आर जस्ट ट्रेस द कर्व. ओके, पण आपल्या डोक्यात बसलेलं आहे बाबा स्ट्रेट लाईन कसं असतं, टँजंट कशी असते, इलिप्स कसं असतं, पॅराबोला कसं असतं, हायपरबोला कसं असतं. दिस इज अ पॅराबोला. इलिप्स काढायचं म्हणलं जस्ट अ स्माइल. ओके, दिस इज अ इलिप्स. ओके, देन नेक्स्ट सर्कल तो तुम्हाला ड्रॉ करून दिलता. देन हायपरबोला काढायचं, हायपरबोला कसा असतात. This is your hyperbola. So in this way, you are just continue to draw the curve. Okay, this is the idea about this curve. In जर तुम्ही जेईचा ऍडव्हान्स अभ्यास केला असेल तर तुम्हाला एक पुस्तक गेलं असेल, प्ले विथ ग्राफ बाय अरियन पब्लिकेशन. अग्रवालचं आहे ते पुस्तक. खूप चांगल्या रीतीने त्यांनी अतिशय सुंदर रीतीने ग्राफ तुम्ही एक्सप्लेन केले होते. ओके, प्ले विथ ग्राफ. सो यू जस्ट ड्रॉ द कर्व. सो ऑल ऑफ यू क्लिअर दॅट idea about this curve? Yes. Yes, sir. Yes, sir. Curve नावातच आहे कर्व, मीन्स वी आर ड्रॉ द स्मूथ हँड ड्रॉ करायचं. नाही तर कर्व कसं काढताना तुम्ही नाही का कर्व काढायला गेला बाबा. आता हा रोड आहे, रोड मध्ये कर्व ड्रेसिंगचा खूप इम्पॉर्टंट पार्ट येतो बरं का. हा तुमचा हा कर्व आहे, बरोबर आहे. तुम्हाला आता इथून ह्या पॉइंट पासून तुम्हाला रोड वळवायचा आहे, तर तुम्ही काय करणार, रोड कसा वळणार आहे, रोड कसा वळणार आहे, तुम्ही असा वळणार ना, असा वळणार का रोड तुम्ही. नो सर. असं वळलं तर तुमचं काय 90 डिग्री मध्ये जाताल का सगळे घरी. हा, जाताना एकटे होता, बरोबर आहे. नेताना तुम्हाला 4 जणांनी न्यावं लागेल. म्हणजे कर कसा आहे, थोडासा भाग देणार ना. हॅलो. Yes, sir. This is just to draw the smooth hand. The curve. Okay, clear? Yes. Yes. Yes, sir. Yes, sir. Just draw the smoothly hand. Okay. हा, आता हे स्ट्रेट लाईन वगैरे कसे आलेत. आता आपण एक स्ट्रेट लाईन काढली होती, बरोबर आहे. स्ट्रेट लाईन का आली आहे, स्ट्रेट लाईन का आली आहे की बाबा त्या ठिकाणी जे पॉइंट आपण काढलेले आहेत ते पॉइंट इन द लाईन स्ट्रेट लाईन मध्ये झालेत ना, की पॉइंट अशी झालेत का, ते पॉइंट जर अशी झाले असते तर आपण स्ट्रेट लाईन नसती काढली ना, बरोबर आहे. ते पॉइंट कसे आले, इन सरळ एका रेषेमध्ये आले, त्याच्यामुळे आपण स्ट्रेट लाईन काढली. आलं लक्षात. Okay, this is all Yes, about curve. So now we see some concept. We have start some concept of a huge application of this curve tracing in engineering field. Okay, not in first year, second year, from the third year, or maybe after her job we use this application curve tracing. Mostly in company, in any company or any job or any business, whatever the study, whatever the teaching or आपला जो सिलेबस आहे, सिलेबस मधला आपण हार्डली 30% किंवा 20% भाग यूज करतो.
बाकीचा भाग का यूज करत नाहीये? कारण की प्रत्येक कंपनीचे मॉडेल हे वेगळे असतात. प्रत्येक कंपनीचे काय म्हणतो आपण त्याला, मॉड्यूल म्हणा किंवा डोमेन द बेटर वर्ड इज डोमेन. प्रत्येक कंपनीचे डोमेन हे वेगळे असतात आणि ज्या त्या कंपनीला डोमेन वेगळं. सपोज एखाद्या कंपनी एक्सवायझेड कंपनी त्या सपोज ती कंपनी सपोज जर फायनान्सवर काम करत असेल, फक्त फायनान्स रिलेटेड काम करत असेल, त्या कंपनीमधून जर मला मी जर त्या कंपनी जॉब करत असेल आणि त्या कंपनीमध्ये फक्त मी फायनान्समध्ये एक्सपर्ट होतो आणि मग ती कंपनीमध्ये स्विच केली, मी सपोज दुसऱ्या कंपनीमध्ये गेलो, दुसऱ्या बिझनेसमध्ये गेलो आणि ती बिझनेस आहे मार्केटिंगचा, तर मला त्या ठिकाणी डोमेन कामाला येईल का? तो फायनान्सचा नाही. मला त्या ठिकाणी मॅनेजमेंट रिलेटेड मला गोष्टी शिकाव्या लागतील. मग त्यासाठी काय सॅप असेल, काय जे काय सॉफ्टवेअर असतील ते सॉफ्टवेअर मला शिकावं लागतील. प्रत्येक कंपनीचे डोमेन हे वेगवेगळे असतात. त्याच्यानुसार आपल्याला जावं लागतं. म्हणून एक 20 ते 30% सिलेबस हा भाग होतो. पण असं नाही की बाबा हा कुठेच यूज होत नाही. 100% कुठे ना कुठे यूज होतंय. बाबा ह्याचं ऍप्लिकेशन पुढे असतं. बाबा कर्व ट्रेसिंग डायरेक्टली जसं तसं यूज होत नाहीये. कर्व ट्रेसिंगचं ऍप्लिकेशन पुढे यूज होणार आहे. ओके, नाहीतर लोक खूप म्हणतात बाबा मी जे शिकतोय ते मला पुढेच फायदेशीर ठरत नाही. तसं नाहीये, फायदेशीर होतं, पण असं नाही की बाबा ह्याच ठिकाणी फायदेशीर होतं असं नाही. सो वी जस्ट गो टू द कर्व ट्रेसिंग. जायचं आपण आता टॉपिक चालू करायचं. सगळ्यांना आयडिया भेटली, जनरल आयडिया कर्व ट्रेसिंग? येस सर. ओके, सगळेजण ऍक्टिव्ह आहात, सगळेजण या ठिकाणी प्रेझेंट आहात. काही ठराविक लोकांना सोडले तर वेल अँड गुड. ओके, असंच प्रेझेंट राहत जा. आणखीन एक 5-6 दिवसांनी म्हणजे आपल्याला जर वेळ भेटला, मी सगळ्याला स्क्रीन शेअर करायला लावणार आहे आणि तुमचे काय म्हणतात नोटबुक मला दाखवायचे शेअर स्क्रीन मध्ये. ओके, चालेल? कधी पण सर संपूर्ण नोटबुक दाखवायची का? संपूर्ण नोटबुक दाखवायची का? संपूर्ण नोटबुक दाखवायची. मी आता सांगणार नाही. मी जर 2 वह्या भरल्या आहेत सर. अरे भरून दे, काय प्रॉब्लेम नाही. 2 भरून दे, 3 भरून दे. ओके, 2 भरल्याचा अर्थ तुम्ही खरंच सिरियसली लेक्चर करतायत हे मला दिसतंय. असं मला वाटत नाही की मी काहीतरी वेगळं शिकवतोय, काहीतरी चांगलं शिकवतोय त्याच्यामुळे तुम्ही चांगलं लिहून घेतायत का? तसं काय नाही ना? नाही तर ते म्हणजे 2 नोटबुक दाखवायचे म्हणलं की एक अरे टेन्शन घेतो. डोंट वरी. मी विचारेल, कोणाला विचारेल ती मला विचारतो. डोंट वरी संदीप, त्याचं टेन्शन नाही घेऊ तुम्ही. आता मी सपोज मला मी संध्याकाळी नाही काय दाखवणार आहे, संध्याकाळी मी लेक्चर नोट बनवणार आहे, त्यातली निम्म्यावर तुमची कोण जाणार ना हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी सांगेल तुम्हाला कधी मी दाखवायचे मला ते. Okay, so we start with the point. Write down that important point that we need singular point. The first point, that basic thing already we are studying in the 11th, 12th or 9th standard. Okay, so first point is singular point. Then मला कोणाला तरी बोलायचं होतं. एक मिनिट जस्ट. रोल नंबर 26 आय थिंक कुंभार आहे ना? रोल नंबर 26 कुंभार आहे ना? हॅलो, चैत्राली 26 नंबर कोण आहे? चैत्राली नम्रता कुंभार आहे कुंभारच आहे ना? ओके. येस सर. ओके. तुला काहीतरी सांगायचं असलं ती नाहीये. सो वी जस्ट singular forget singular point. So what is singular point? An unusual point, on a curve is called a singular point. It's called a singular point, such as a point of inflection, multiple point, cusp, node or conjugate point.
ओके, अ सिंग्युलर पॉइंट म्हणजे काय? An unusual point is called a singular point, such as पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शनला पण सिंगुलर पॉइंट म्हणतात, मल्टिपल पॉइंटला पण सिंगुलर पॉइंट म्हणतात, कस्टला पण सिंगुलर पॉइंट, नोडला पण सिंगुलर पॉइंट आणि कॉन्जुगेट पॉइंटला पण सिंगुलर पॉइंट. मीन्स व्हॉट इज ऍक्च्युअली दिस मल्टिपल पॉइंट, what is this cusp, what is this node, and what is this conjugate point? We will see the definition of this one by one. So first of all, we see that the first double point. First definition, we see the double point. From the double point, we have see the definition multiple point. So double point. So anyone, what is double point? What double point? What double point? नावातच आहे डबल, मग त्याच्यातून काहीतरी दोन पास होतात, म्हणजे दोन कर एका पॉइंट मधून पास होतात, त्या पॉइंटला काय म्हणतात? डबल पॉइंट असे म्हणतात. अ पॉइंट थ्रू विच more than one branches of a curve pass is called, sorry, more than one नाही म्हणणार याला, काय म्हणता येणार रे? Sorry, this is not a double point. The point on a curve, sorry, a point on a curve, double point ची definition पाहिजे आपल्याला. Sorry, a point on a curve is called a double point. It's called a double point if two branches of the curve pass through it. म्हणजे जर विचार केला आपण, तर आपण एक विचार करू, छोटासा ड्रॉ करून घ्यायचे. हा कर्व आहे, हा पॉइंट आहे, आणि इथला एक पॉइंट आहे. ह्या पॉइंट मधून किती कर्व पास होत आहेत? दोन पॉइंट. म्हणजे इथला जो पॉइंट आहे, मी त्याला आपण दुसरा हे करूया. इथला जो पॉइंट आहे, हा पॉइंटला काय म्हणतात? डबल पॉइंट म्हणतात. कळलं? Hello. Yes, sir. Okay. Yes. So from the double Yes, point, we have seen the definition of multiple point. आता multiple point काय असेल रे? Multiple point काय असेल? more than two. More than one किती पण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती पण. Okay. A point through which more than one branches of a curve pass is called multiple point. It's called multiple point. Okay. तर पहा, म्हणजे मोर दॅन किती पण आपल्याला? 1. जर असा विचार केला, इथला पॉइंट जर घेतला आपण, पहा एकाच पॉइंट मधून किती पास होत आहेत? एकापेक्षा जास्त. Okay. I really appreciate the graphics teacher. ग्राफिक्स टीचरला खूप अप्रिशिएट करतो बाबा, ते कसं कर शिकवत असतील तुम्हाला या स्थितीला. कारण की बघून मला तर तिथे ड्रॉ करायला खूप अवघड जाते. ओके, दॅट इज अ से दॅट मल्टिपल पॉइंट. स्मूथ हँडनी काढावं लागतं ना मल्टिपल पॉइंट.
Okay. Clear? The definition of second multiple point. Yes, sir. Okay. Now see the next definition. We go to the next page. तर मल्टिपल पॉईंट नंतर काय लिहिलंय ते कुठे रे? फर्स्ट डेफिनेशन इथं cusp CUSP cusp. ओके पुढे जाऊ का झालंय? झाले ओके. सर आपण डबल पॉइंटला मल्टिपल पॉइंट पण म्हणू शकतो ना? हो म्हणू शकतो. पण पर्टिक्युलरली इट इज डबल पॉइंट ना. पर्टिक्युलरली जर विचार केला जाय इन जनरल दिस इज मल्टिपल पॉइंट. इन जनरल दिस इज अ मल्टिपल पॉइंट बट पर्टिक्युलरली जर विचार करायला गेला तर दिस इज डबल पॉइंट. लक्षात? येस सर. मग सर मल्टिपल पॉइंटला मोर दॅन 2 लागणार ना? मी काय बोललोय मोर दॅन 1 ब्रांचेस असेल तर तो मल्टिपल होतो. पण पर्टिक्युलरली जर एका पॉईंट मधून 2च ब्रांचेस पास होत असतील एका ब्रांचेस मधून किती पॉईंट पास होतात? 2 ब्रांचेस. त्याला डबल पॉईंट म्हणतात. ओके सर. सिस्टीमचं उदाहरण घेऊ आपण. सिस्टीम कितीची होती रे? हॅलो सिस्टीम कितीची होती? दोघांची 2 3 4 एकापेक्षा जास्त ऍटलिस्ट टू त्यापेक्षा किती असतील काय माहित नाही. दॅट सिस्टीम सेम कन्सेप्ट आहे आपल्या. सो यू गो टू द नेक्स्ट डेफिनेशन. कुठलं झालं? हा बोला कोण? सर समजा आता इन्फिनिटी कर्व कसा आहे ते त्याचं जे सेंटर असते त्यातनं एक हाफ सर्कल जातात दोन्ही, मग त्याला आपण डबल पॉइंट म्हणू शकतो का? कारण ती सिंगल कर्व. एक मिनिट. हा एक पॉइंट आहे. हा कुठे चालला रे? कुठे चाललाय? इन्फिनिटीकडे चाललाय. पण हा डबल पॉइंट होईल का रे? बाबा ह्याच्यातून किती कर्व पास होत आहेत? या पॉइंट मधून किती कर्व पास होत आहेत? एकच. कसं एक रे? हा 1, हा 2 आणि हा 3 ना. ही कर्व हा कर्वच आहे की रे. व्हॉट इज इक्वेशन y? व्हॉट इज इक्वेशन x? बरोबर आहे का? दिस इज इक्वेशनच ना. ओके पुढचा पॉइंट घेऊ आपण. चला असा असेल. मला सांगा हा पास होतोय, हा इन्फिनाइट लावतो बरोबर आहे. पण इथे पॉइंट आहे का कुठे? हा इथून वळाला. हा जस्ट अ कर्व. हॅलो सर हा बोला. आपण इन्फिनिटी कसं काढतो? असा लूप काढतो ती तुम्ही नॉट नेसेसरी. तुम्हाला लूप म्हणताय का तुम्ही? हा लूप, इन्फिनिटी लूप म्हणतात. मग असं लूप म्हणताय ना? हा सर. हा मग दिस लूप मला वाटलं इन्फिनाइट कर्व. ओके सर आता तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ही सेपरेट डायग्राम काढली ना. हा पॉइंट इथून जे चालू होतोय हा कंटिन्यू होतो बरोबर. त्याला एंड नाहीये. परत ह्याच ठिकाणी एंड होतोय म्हणजे किती? हा झाला डबल पॉइंट. मग त्याला मल्टिपल पॉइंट पण म्हणू शकतो. कारण मल्टिपल पॉइंट होता 1 2 3 4. मग तुला जर कर्व इथे झाला, हा एक पॉइंट आहे. या पॉइंट मधून असा कर्व जाऊ शकतो बरोबर. वेगळीकडेच. पण ह्या कर्वला इथूनच का वळाला?
आलं लक्षात मी तुम्हाला मी काय म्हणतोय? हा कर्व इथूनच वळाला का? त्याला काय रूल आहेत? हा कर्व इथूनच का वळाला? त्याला काय रूल आहेत? म्हणजे काय असतील इथे टँजंट असतील किंवा ऍसिम्प्टोड असतील किंवा मे बी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल. मे बी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आलं लक्षात? हॅलो. हा सर, येस, हीच डाऊट होता सर. हा आलं लक्षात. हे मे बी हा कर इथूनच का वळाला? माझा क्वेश्चन तुम्हाला कळाला, इथूनच का कर वळाला? बाबा हा कर जर काढायचा गेला, हा कर काढायला गेला तर हा कर इथून असा नंतर हा इथून असं झाला पाहिजे ना. म्हणजे वन टाइप ऑफ कॉस वेव्ह. कॉस वेव्ह अशी असते ना, साइन हा वेव्ह. सर. मग कॉस वेव्ह साइन वेव्ह मध्ये एंड आहे का कुठे? नो सर. इथून असा जाणार, बरोबर आहे? बरोबर आहे. मग हा कर इथूनच बाग का दिला? इथूनच बाग का दिला? कारण त्याचं लिमिट आहे -a to +a. बरोबर आहे ना? कारण की तुम्ही जर स्ट्रेट लाईन काढली तर स्ट्रेट लाईनच्या कर तिथूनच टच होऊन खाली येणार आहे. त्याच्यामुळे तो बाग बसलाय. ओके, दॅट इज अ स्पेशल पॉईंट ऑन दी कर. स्पेशल पॉईंट ऑन दी कर, ते पण आपल्याला शिकायचं आहे. व्हेरी गुड क्वेश्चन. ओके, आलं लक्षात? येस सर. ओके. रेस्ट ऑफ पीपल, येस, एनी डाऊट? नो सर. नो सर. नो सर. ओके. फक्त एक काम करा, मी जे कर्व काढतो ट्राय टू अंडरस्टँड. कर्व हा डबल गिरवायचा नाही बरं का. कर्व हा डबल गिरवायचा नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा. व्यवस्थित काढताना थोडस जरा अवघड जाईल, पण असून द्या. So we have see the next definition. Right on the next definition is node. Next definition is node. Right on node. What is a node? नोड म्हणजे काय? जो डबल पॉइंट असतो, जो पॉइंट असतो ते एकाच पॉइंटला दोन टँजंट असतील आणि दोन्ही टँजंट कॉमन पॉइंटला असतील, त्याला नोड म्हणतात. सो डबल पॉइंट इज कॉल्ड नोड. A double point is called node. It's called a node if the tangent at it to the two branches of the curve are coincident. अशा प्रकारे जर असेल कर्व, अशा प्रकारे जर कर्व ड्रॉ केला तुम्ही, ओके, अशा प्रकारे कर्व ड्रॉ केला आणि ह्या कर्वचं मला टँजंट काढायचंय. मी इथून एक टँजंट काढतो ह्या पॉइंट पासून आणि ह्या पॉइंट पासून दुसरा टँजंट काढला, बरोबर आहे? म्हणजे हे टँजंट जे आहे, हे टँजंट जे आहे ते सेम पॉइंटला आहे, सेम पॉइंटला. त्या पॉइंटला काय म्हणतात? नोड म्हणतात. आलं लक्षात? हॅलो हॅलो, अलग लक्षात? येस सर. नोड म्हणजे काय? की बाबा नोड, की बाबा हा कर्व आहे, हा पॉइंट आहे, ह्या पॉइंट मधून एक टँजंट आहे, ह्या पॉइंट मधून सॉरी सेम पॉइंट मधून टँजंट पास होतोय, दोन टँजंट, आणि हा कर्व इथून टच होऊन असा इकडे जाणार आणि हा कर्व इथून टच होऊन असा जाणार. म्हणजे हा एक कर्व आला आणि हा एक कर्व आला, तर सेम इथून सेम पॉइंटला तो टच झाला आणि दोन्हीचं टँजंट एकच आहे. एक म्हणजे दोन टँजंट आहेत पण दोन्हीचा कोइन्सिडेंट पॉइंट एकच आहे, त्या पॉइंटला नोड असे म्हणतात. आलं लक्षात? हॅलो. येस सर. Okay. So just we see the another definition now. The cusp. A double point is called cusp.
A double point is called cusp if the tangent at it to the two branches of the curve are coincident. म्हणजे टँजंट एकच आहे पण दोन कर्व पास होतात. टँजंट किती आहे? एकच आहे. म्हणजे अशा प्रकारचा टँजंट हा टँजंट आहे आणि एकच म्हणजे दोन कर्व पास होतात. पहा, या पॉइंट मधून एक हा पॉइंट आहे, ह्या पॉइंट मधून एक कर्व पास होतोय आणि ह्या पॉइंट मधून एक कर्व पास होतोय. ओके, टँजंट हा कसा असला पाहिजे पहा. टँजंट हा असा पास होतो बरं का, लक्षात ठेवा. एकाच पॉइंटला जस्ट स्लाइटली टच होतं त्या ठिकाणी. ओके, सो दिस पॉइंट इज कॉल्ड एज कस्प. ओके, मग जर आणखी उदाहरण घ्यायचे गेले तर आणखी पॉइंट जर घ्यायचे गेले, हा टँजंट आहे, हा एक टँजंट आहे आणि तुमचा कर्व पास होते. पहा, या पॉइंट मधून निघला पॉइंट पासिंग थ्रू ओरिजिन आणि ह्या पॉइंटला टच झाला तो. ओके, आणि परत हाच कंटिन्यू झाला, इकडे गेला, इकडून पास झाला, इकडे गेला. मग ह्या पॉइंटला काय म्हणतात? कस्प म्हणतात. ओके, पॅरामेट्रिक कर्व मध्ये लागणार आहे, पुढे लागणार आहे पॅरामेट्रिक, आणि याच्यावरती एक MCQ पण पडू शकतं. तर थेरॉटिकल पार्ट इम्पॉर्टंट आहे कर्व ट्रेसिंग मध्ये, कारण की तुम्ही ऑफलाईन नाही, सध्या ऑनलाईन घेणार आहे पेपर. त्यामुळे थेरॉटिकल थेरी जास्त विचारणार आहे आपल्याला, त्यामुळे थेरी होते समजून घ्या. Okay, understand? Hello? Yes, sir. Okay, so here is 10:29, म्हणजे आपलं लेक्चर टायमिंग संपलेला आहे. आपण शक्यतो पुढच्याचा टाइम घेत नाही जास्त. So we stop here.